नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। प्रकरण 5 आहे बाजाराचे प्रकार। त्यामध्ये आपल्याला मक्तेदारीचे प्रकार ह्या मुद्द्याविषयी चर्चा करायचं आहे। तर पहिला प्रकार आहे खाजगी प्रकार। बघा, जेव्हा एखादी व्यक्ती खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास आपण काय म्हणतो, खाजगी मक्तेदारी असे म्हणतो। उदाहरण म्हणजे खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते। त्यासाठी एक्झाम्पल आपण देऊ शकतो टाटा समूह, याला आपण खाजगी मक्तेदारी असं म्हणू शकतो। म्हणून मक्तेदारीच्या प्रकारामध्ये खाजगी मक्तेदारी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी खाजगी उद्योग संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचं काय करते, नियंत्रण करते, तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी असं म्हणतात। खाजगी मक्तेदारी ही कशाने प्रेरित झालेली असते, तर नफ्यानं फायद्यानं प्रेरित झालेली असते। उदाहरण म्हणजे टाटा समूहाचं आपण उदाहरण देऊ शकतो। पुढचा आहे सार्वजनिक मक्तेदारी। बघा, जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची, सरकारने नियंत्रित केलेली आणि सरकारने चालविलेली असते तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असे म्हणतात। जेव्हा एखादी उद्योग संस्था किंवा उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची किंवा सरकारने नियंत्रित केलेली असतं किंवा सरकारने चालवलेली असतं तेव्हा त्याला त्यासच आपण काय म्हणतो, सार्वजनिक मक्तेदारी असं म्हणतो। ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते। म्हणजे सार्वजनिक मक्तेदारी ही कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते। उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे, फॉर एक्झाम्पल आपण भारतीय रेल्वे देऊ शकतो। हे काय आहे, सार्वजनिक मक्तेदारी आहे, सर्वसामान्यांसाठी ते उपयुक्त आहे। अशा प्रकारे पुढचा आहे कायदेशीर मक्तेदारी। बघा, पेटंट कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट म्हणजे एखादा नवीन आविष्कार, नवीन मार्ग किंवा तांत्रिक उपाय, ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, पेटंट असं म्हणतो। किंवा एखादं बोधचिन्ह किंवा त्याशिवाय स्वामित्व अधिकार, मालकीचा अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीच आपण काय म्हणतो, कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतो। उदाहरण म्हणजे पेटंट म्हणजे एखादं नवीन आविष्कार, नवीन मार्ग, नवीन तांत्रिक उपाय ह्याद्वारे शोधून काढलेल्या नियमास किंवा एखादं बोधचिन्ह म्हणा, स्वामित्व अधिकार म्हणा, ह्यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस आपण काय म्हणतो, कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतो। तर नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई करण्यात येते। या मक्तेदारीत काय करण्यात येते, मनाई केली जाते। तसेच त्या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी सुद्धा मनाई केली जाते। उदाहरण म्हणजे अमूलची उत्पादने, त्याला एक चिन्ह असतं, त्याचा एक छापा असतो, शिक्का असतो, त्यामुळे त्यावर ते फिक्स म्हणजे ग्राहकांनी ते घ्यायला उपयुक्त ठरत असतं। अशा प्रकारे एखाद्या नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हाच्या संभाव्य स्पर्धकांना तसेच त्या चिन्हाचे व आकाराचे अनुकरण करण्यासाठी, म्हणजे अमूलचे उत्पादन म्हणजे अमूलचे दूध झालं, दही झाले, तूप झाले, त्या पॅकेटवर त्यांचं एक ट्रेडमार्क असतं, मग शिक्का असतो, मग त्यामुळे काय होतं, गायीचं चिन्ह असतं, ह्यामुळं इतर आकाराचे अनुकरण करण्यासाठी त्यांना काय केलं जातं, मनाई केलं जातं। उदाहरण म्हणजे अमूलचं उत्पादन हे एक उपयुक्त उदाहरण आपण देऊ शकतो। पुढचं आहे नैसर्गिक मक्तेदारी। बघा, विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात। विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस आपण काय म्हणतो, नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात। उदाहरण म्हणजे पंजाबचा गहू हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। पुढचं आहे साधी मक्तेदारी। पुढचं काय आहे, साधी मक्तेदारी। बघा, साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते। साध्या मक्तेदारीत काय केलं जातं, विक्रेता किंवा उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते। त्यास साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते। परत एकदा बघा, साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एक प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते। हे मक्तेदारीचे एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे। पुढचा आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी। मूल्यभेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते। उदाहरण म्हणजे डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळ्या फी आकारतात, त्यामुळे काय होतं,
हे सुद्धा काय आहे, मूल्यभेदात्मक मक्तेदारी एक महत्वपूर्ण मक्तेदारीचा प्रकार ठरतं. त्यानंतरचं आहे ऐच्छिक मक्तेदारी. बघा, जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात व मक्तेदाराचा गट स्थापन करतात. म्हणजे कॉम्पिटिशनमुळे आपलं उत्पादन, आपलं कंपनीचं प्रोडक्ट वाढत नाही, त्यामुळं हे जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी काही एक 3-4 फॅक्टरीज किंवा कंपनी एकत्र येतात. मग उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे, यामुळे काय होतं, सोयीचं होतं. उदाहरण म्हणजे आपण ओपेक म्हणतो, पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची एक संघटना आहे, संस्था आहे. संघांनाच आपण काय म्हणतो, ओपेक. हे सुद्धा काय आहे, ते तेलाचं निर्यात केलं जातं. त्यासाठी त्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी एक 4 देश एकत्र येऊन त्यांचं एक संघ स्थापन केलेले आहे. अशा प्रकारे मूल्यभेदात्मक मक्तेदारी म्हणजे एकच उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी त्यांनी वेगवेगळ्या किमती आकारतात. उदाहरण म्हणजे डॉक्टरांची फी सांगितले, किंवा न्यायाधीशांचं किंवा एखाद्या वकिलांचं त्यांच्या क्लायंटला घेतलेलं फी म्हणा, त्यांच्या श्रीमंतीनुसार, त्यांच्या आजारानुसार ते स्वतः त्याचं किंमत वगैरे ठरवित असतात. आणि साधी मक्तेदारी म्हणजे काय असतं, त्यामध्ये साधी मक्तेदारी विक्रेता आणि उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना त्यांनी काय करतात, एकच किंमत आकारतात. अशा प्रकारे आपण मक्तेदारीचे प्रकार पाहिलेले आहोत. पहिला आहे खाजगी मक्तेदारी आहे, दुसरा आहे सार्वजनिक मक्तेदारी आहे, तिसरा आहे कायदेशीर मक्तेदारी आहे, चौथा आहे नैसर्गिक मक्तेदारी आहे, पाचवा आहे साधी मक्तेदारी, सहावा आहे मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि सातवा आहे ऐच्छिक मक्तेदारी विषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. नमस्कार.